नमस्कार. आज आपण वास्तू विषयी जाणून घेऊ. ईशान्य कोपरा कसा असावा. वास्तुशास्त्रानुसार घराचा ईशान्य कोपरा हा सर्वात पवित्र आणि शुभ मानला जातो. या दिशेला ईशान भगवान शिव आणि कुबेर देवतेचे स्थान मानले जाते. या कोपऱ्यातूनच घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. ईशान्य कोपरा कसा असावा याबद्दलच्या मुख्य टिप्स खालीलप्रमाणे आहेत. 1. ईशान्य कोपरा कसा असावा. स्वच्छ आणि रिकामी. हा कोपरा नेहमी स्वच्छ, प्रसन्न आणि जास्तीत जास्त मोकळा असावा. हलका. ईशान्य दिशेला जड वस्तू, फर्निचर किंवा कपाटे ठेवू नयेत. हा भाग हलका असावा. उतार. घराचा किंवा जमिनीचा उतार हा ईशान्य दिशेकडे असावा, जेणेकरून पाणी किंवा ऊर्जा त्या दिशेला वाहून जाईल. पाण्याचे स्थान. ईशान्य कोपऱ्यात पाण्याची टाकी, बोरवेल किंवा पाण्याचे कारंजे असणे अत्यंत शुभ मानले जाते. देवघर. पूजाघर किंवा देवघर स्थापन करण्यासाठी ईशान्य दिशा हा सर्वोत्तम पर्याय आहे. 2. ईशान्य कोपऱ्यात काय करावे ठेवावे. पूजाघर. शांतता आणि सकारात्मकतेसाठी देवघर येथे बनवावे. अध्ययन कक्ष. लहान मुलांची खोली, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका येथे असणे खूप चांगले मानले जाते. ध्यान. योगासने किंवा ध्यान धारणा करण्यासाठी हा कोपरा योग्य आहे. आरसा. ईशान्येच्या भिंतीवर आरसा लावल्यास नवीन आर्थिक संधी मिळण्यास मदत होते. 3. ईशान्य कोपऱ्यात काय टाळावे. स्नानगृह. शौचालय. ईशान्य दिशेला शौचालय किंवा बाथरूम कधीही नसावे, यामुळे गंभीर वास्तुदोष निर्माण होतो. स्वयंपाकघर. अग्निजन्य दिशा नसल्यामुळे येथे स्वयंपाकघर नसावे. मास्टर बेडरूम. या कोपऱ्यात झोपल्याने आरोग्याच्या समस्या आणि मानसिक ताण निर्माण होऊ शकतो, त्यामुळे येथे मास्टर बेडरूम टाळावे. जड वस्तू. कचरा. येथे कचरापेटी, झाडू किंवा जड वस्तू ठेवू नका. जिन्यांचे पाया. ईशान्य कोपऱ्यात जिना बांधू नये. थोडक्यात, ईशान्य कोपरा जेवढा स्वच्छ, मोकळा आणि पाण्याशी संबंधित असेल, तेवढे घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल. जर या दिशेला दोष असेल, तर तिथे तुळशीचे रोप लावावे किंवा वास्तू पिरामिड वापरावा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.